आखाती युद्धाचा शेती क्षेत्राला चांगलाच फटका बसताना दिसून आला। डिझेलच्या तुटवड्याअभावी शेतीमालांच्या मळणीच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे पिकांची मळणी देखील महागली आहे। याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यानं शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलेला आहे। पाहूया। आखाती देशातील युद्धाचा थेट फटका आता शेतीवर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। रब्बी पिकांची मळणी युद्धामुळे महागली आहे। मळणी यंत्र आणि हार्वेस्टरना डिझेल मिळत नसल्यानं त्यांनी मळणी आणि हार्वेस्टिंगचे भाव वाढवले। गव्हाच्या हार्वेस्टिंगसाठी एकरी 3,500 ते 4,000 रुपयांची मागणी होते, तर हरभरा, ज्वारी आणि मक्याच्याही मळणीचे भाव वाढले। डिझेल टंचाईमुळे हार्वेस्टरवाल्यानं भाव वाढवून दिले। मागच्या वर्षी 2,000 होता, यावर्षी 2,500 केला। डायरेक्ट 500 रुपये वाढवून दिले हार्वेस्टरवाल्याने। मळणी यंत्राचे क्विंटलला 5 किलो होते, म्हणजे 10 किलो तर आता 15 किलो घेऊन राहिले ते यावर्षी इंधन तुटवड्यामुळे। ग्रामीण महाराष्ट्रात आणि रब्बी पिकांच्या काढणी वेळी हे वेगळं संकट शेतकऱ्यांवर आलंय। शेतकरी 8-8 दिवसांपासून मळणी यंत्रणांसाठी पाठपुरावा करतोय, मात्र मळणी यंत्राला लागणारं डिझेल मिळत नसल्याचं मळणी यंत्रधारक सांगत असल्याचं शेतकरी म्हणतात। 8 दिवसानं गहू काढायचा होता, आता हार्वेस्टरवाला आज येणार आहे। आता त्याचा बी म्हणजे आणखी भरोसा नाहीये। फक्त बोलला होता मला तो की बाबा आता आज येतो म्हणून 8 दिवसापूर्वी। आता ज्याचे इंधनाचा बी विषय चालला तर त्याचा बी तुटवडा चालू होती, त्यांच्यामुळे बी हार्वेस्टरवाले खूप परेशान आहे। त्यांना मदत 2-3 दिवस तर हार्वेस्टर उभी होती त्यांची सगळ्यांची, त्याच्यामुळे बी त्यांची परेशानी झाली। ग्रामीण भागात मळणीसाठी आता मजूर मिळत नाहीये। हार्वेस्टर आणि मळणी यंत्राचे भाव वाढलेत। शेतमालाला भाव मिळत नसताना वाढलेल्या महागाईनं शेतकरी मेटाकुटीला आलाय। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।